नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी पण राहुल गांधी यांच्यावर टीका करत असतो. त्यांचा खोलचटपणा ठळकपणे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो. भले मी मोदी समर्थक आहे, मी भाजपचा समर्थक आहे, आणि म्हणून मी राहुल गांधींचे दोष त्रुटी दाखवून देतो. पण तरीही राहुल गांधी आणि त्यांची वक्तव्य, त्यांच्या कृती समजून घेण्याचाही प्रयत्न करत असतो की खरोखरच हा काँग्रेसचा भरकटल्यासारखा वाटणारा जो तरुण किंवा नेता आहे, तो प्रामाणिकपणे आपल्या पक्षासाठी काम करतोय आणि त्याच्या पक्षाला लाभ होईल का, त्याने जी राजकीय आघाडी गठबंधन बनवलंय त्याला त्याचा लाभ होईल का, हे पण मी ताडून बघत असतो. याचं कारण, जिंकतो कोण हरतो कोण याला माझ्या दृष्टीने महत्व नाही. मी ज्या वेळेला विश्लेषण करतो तेव्हा माझं विश्लेषण हे काळाच्या कसोटीवर उतरलं पाहिजे. शक्य तितकं आपल्याकडून विश्लेषण चुकता कामा नये. आणि म्हणूनच आपल्याला एखादा पक्ष आवडत असेल, आपण एखाद्या पक्षाचं समर्थन करत असू, त्याच्या त्रुटी लपवायला हरकत नाही. पण शत्रूचं यश जे आहे, आपण ज्याची जो पराभूत व्हावा असं वाटतं, तो जर यशस्वी होत असेल तर ते यश नाकारणे इतका करंटेपणा पण मी दाखवत नाही. आणि म्हणूनच कितीही पोरकट आणि बालिश कृती राहुल गांधी करत असतील तरी त्यामध्ये काही तथ्य आहे का, ते काँग्रेसला आणि इंडी गठबंधनला यशाकडे घेऊन जाईल का, याची पण चाचपणी मी करत असतो. आणि तशी शक्यता असेल तर भाजपने कुठे सावध झालं पाहिजे, ह्याचे इशारे सुद्धा मी देत असतो. कारण मी भाजपचा समर्थक आहे, मी कधी लपवलेलं नाही. मी विश्लेषक म्हणून तटस्थ आहे, पण समर्थक मी भाजप आहे हे मी कधीही नाकारणार नाही. आणि त्यामुळे भाजपच्या चुका होत असतील तर त्यांना वेळोवेळी इशारे देणं, आणि भाजपचे प्रतिस्पर्धी आहेत ते जिथे यशस्वी होण्याची शक्यता आहे आणि त्यांचे डावपेच भाजपला अडचणीत आणू शकणार असतील तर त्याविषयी भाजपला जागरूक करणं हे मी माझं कर्तव्य मानतो. काँग्रेसचे समर्थक आणि त्यांच्या अपयशात देखील यश असल्याचा खोटा आभास निर्माण करतात, आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे. काँग्रेस असो, उद्धव ठाकरे असोत, शरद पवार असोत, हे जेव्हा आपले भाटगिरी करणाऱ्यांच्या विश्लेषणावर अवलंबून राहतात, जे बिनबुडाचं असतं, निरर्थक असतं, आधारहीन असतं, त्याच्यावर विसंबून तुम्ही राहिलात की तुमचं नुकसान होतं. गेला लोकसभा निवडणूक बघा तुम्ही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जागा जिंकण्यामध्ये यश मिळालं, तरीही महायुती आणि महाविकास आघाडी यांची लढाई तुल्यबळ झाली होती. 0.3% मतांचा फरक होता. फक्त 2 लाख मतं महाविकास आघाडीला अधिकची होती. आणि त्यावर देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत होते की 0.3%चा फरक आहे. 2 ते 3% मतदान वाढवलं, 5% मतदान वाढवलं तर निकाल इकडचे तिकडे होऊन जातील. आणि त्याप्रमाणे त्यांनी महायुतीची, भाजपची मांडणी केली, रणनीती आखली, आणि तेवढं मतांची टक्केवारी, एकूण मैदानात आणणं, ही जी प्रक्रिया आहे तिला गती दिली, चालना दिली, मतदान वाढलं. आणि भाजपचं मतदान किंवा महायुतीचं मतदान हे 3-4% वाढल्यानंतर निकालामध्ये विधानसभेत उलथापालथ झाली. लोकसभेमध्ये जे निकाल लागले होते त्यामध्ये भाजपची जितकी वाईट अवस्था नव्हती त्याच्यापेक्षा भयंकर धुळधाण महाविकास आघाडीची उडाली. कारण मी तेव्हाही सांगत होतो की भाजपमध्ये आळशीपणा आणि मार्केटिंग संस्थांवर अवलंबून राहण्याचं दुष्परिणाम भाजपला भोगावं लागलं, ही वस्तुस्थिती होती. अन्यथा लढाई तुल्यबळ झाली होती. दोघेही समसमान होते. थोड्या थोड्या फरकाने मोठं यश मिळालेलं, जिंकलेल्या जागा
हे मोठं यश नव्हतं. टक्केवारीमध्ये जवळजवळ दोघे सारखे होते. आणि त्यामुळे जे यश मिळालेलं जागांमध्ये दिसतं, 48 मध्ये 31 या फसव्या जागा आहेत. फसव्या म्हणजे तुम्हाला गाफील करणारे आहेत. आणि हे मी सांगत होतो, त्याकडे जर काँग्रेस किंवा महायुती किंवा उद्धव ठाकरे यांनी गंभीरपणे बघितलं असतं तर त्यांनी विधानसभेची निवडणूक हलक्यात घेतली नसती. अधिकाधिक जागा जिंकण्याकडे लक्ष देण्यापेक्षा अधिकाधिक जागा ह्या आपल्या वाट्याला याव्यात यासाठी महाविकास आघाडीचे पक्ष आणि नेते एकमेकांशी भांडत बसले. आपलं नाव आधीपासून मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करावं म्हणून उद्धव ठाकरे हट्ट धरून बसले. त्यासाठी वादावादी चर्चा करत राहिले. पण मिळतील त्या जागा जिंकण्यासाठी काय करायचं याकडे त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं. आणि त्याची उलटी बाजू अशी की महायुतीमध्ये एक फक्त लोकसभेची जागा जिंकणारा अजितदादांचा पक्ष, 7 जागा जिंकणारा एकनाथ शिंदेचा पक्ष आणि 9 जागा जिंकणारा भारतीय जनता पक्ष फडणवीसांचा पक्ष, या तिघांनी उगाच जागांचे हट्ट करत, अधिकाधिक जागांचे हट्ट करत आपल्या पदरात जास्त जागा पडून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यापेक्षा या तिन्ही पक्षांनी समजूतदारपणा दाखवला. जागा कमीत कमी मिळाल्या तरी चालतील, पण मिळालेल्या जागांमध्ये अधिकाधिक जागा जिंकायच्या, याला निवडणूक जिंकणं म्हणतात. ही जी रणनीती होती ती फडणवीसांनी, शिंदे आणि अजितदादांनी स्वीकारली आणि यशस्वीपणे राबवली. काही ठिकाणी तर जागा शिंदेना अधिक दिल्या, अजितदादांना दिल्या, पण त्यासाठी आपल्या पक्षाचे त्यांना उमेदवार दिले, त्यामुळे जागा त्यांना अधिक दिल्या. आमदारांची संख्या शिंदे किंवा अजितदादांकडे जास्त आली, पण तरीही भाजपचे जवळजवळ 12-13 आमदार का 15 आमदार हे अजितदादांच्या किंवा शिंदेच्या पक्षात आहेत. पण जागा वाटपावरून ते एकमेकांच्या उरावर बसले नव्हते, हे मी सांगत होतो. आणि हे सगळं आज मी हा गेल्या 8-10 महिन्याचा इतिहास एवढ्यासाठी सांगतोय की विरोधी पक्ष असोत, आपल्याला नावडणारे पक्ष असोत, नेते असोत, ते कसं राजकारण करतायत, कुठले डावपेच आखतायत, कसली रणनीती आखतायत, हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो. कारण त्यातून मला आवडणाऱ्या पक्षाला काही सावधानतेचे इशारे देता येत असतात. आणि ही जी माझी मनोवृत्ती आहे किंवा भूमिका आहे, त्यामुळे मी राहुल गांधी हा मला अत्यंत बावळट आणि बालिश माणूस वाटतो. राजकीय नेता व्हायला राहुल गांधी संपूर्णपणे नालायक आहेत, हे मी वारंवार सांगून झालेलं आहे. पण तरीही आज ज्या व्यक्तीभोवती या देशातला 2 नंबरचा पक्ष घोटाळत असतो, ज्या पक्षाला साधारणतः 15 ते 18% पर्यंत देशभर मतं मिळतात, तो पक्ष दुर्लक्षित करता येत नाही. राहुल गांधी किती बाळवट असतील, पण त्यांना काँग्रेसने नेता केलेला आहे आणि त्यांच्या हाती देशातल्या 15 ते 18% मतांची जबाबदारी असेल तर त्या नेत्याच्या प्रत्येक कृतीकडे जबाबदारीने बघितलं पाहिजे. अनेकदा काही चतुर नेते, चलाख नेते आपण बावळट असल्याचं दाखवतात, बालिश असल्याचं दाखवतात, पण मोठा डाव खेळून जातात. लालू प्रसाद यादव हा देशभरच्या माध्यमांना गेली 40 वर्ष एक उडाणटप्पू गावंढळ माणूस वाटतो, पण हा माणूस हा बिहारमध्ये जवळजवळ 25 वर्ष राज्य करत, सॉरी 15-16 वर्ष राज्य करत राहिलेलं आहे. आणि आपण नाही तर आपल्या बायकोला, अगदी गृहिणी असलेल्या बायकोला, जिला राजकारणाचा गंध नाही, त्याला तिला 5 वर्ष मुख्यमंत्रीपदी त्यांनी बसवून दाखवलेलं आहे. त्यामुळे वरकरणी लालू प्रसाद यादव हा कितीही गावंढळ आणि अनाडी माणूस वाटत असला तरी व्यवहारात तो अनाडी नाहीये. आणि
फक्त तुमचा लालू प्रसाद कशाला, ते ज्याला गुरु मानायचे किंवा तुमचे मुलायम सिंग ज्याला गुरु मानायचे, असा एक नेता होता ज्याचं नाव राजनारायण, ज्याने 1977 मध्ये इंदिराजींना कोर्टात हरवलं 75 मध्ये, आणि 77 मध्ये रायबरेलीमध्ये इंदिराजींना लोकसभा निवडणुकीत हरवलं होतं. तो राजनारायण तर अक्षरशः कार्टून म्हणून ओळखला जायचा. पण एकदा जनता पार्टीच्या दिल्लीच्या एका युवा मेळाव्याला जाण्याचा योग आला, आणि समोरासमोर समोरासमोर राजनारायण आणि मी, आम्ही भेटलो होतो. त्यांचं निरीक्षण करण्याची संधी मला मिळाली, बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा लक्षात आलं की आपण गावठी आहोत, गावंढळ आहोत, हे दाखवून मतदारांची स्वतःला आयडेंटिफाय करण्यासाठी हा माणूस तसा वागतो. पण तो अत्यंत बिलंदर राजकारणी होता. आणि म्हणून वरकरणी एखादा माणूस बावळट दिसतो म्हणून मी त्याला बावळट समजत नाही, मी त्याला आणि त्याच्या कृतीला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आज घडीला आपण बघतोय की राहुल गांधी प्रतिदिन जे बोलतात, वागतात, कृती करतात, ही सगळी हास्यास्पद आहे यात शंका नाही. पण त्यातून दूरगामी असलेलं काही ध्येय त्यांना त्यांना साध्य करायचंय का? सर्कसमध्ये किंवा कुठच्या तरी नाटकामध्ये एक विनोदवीर असतो, विदूषक असतो, हास्यास्पद वागत असतो, पण तो हास्यास्पद नसतो, वेगळा नसतो, तो अतिशय चतुर आणि चलाक असतो. काही गोष्टी त्याला त्या कथानकामध्ये किंवा त्या सर्कसमध्ये साध्य करून दाखवायच्या असतात. तसं राजकारणामध्ये सुद्धा आपल्याला बालिश वाटणारा, वरकरणी बालिश वाटणारा माणूस हा काहीतरी दीर्घकालीन डावपेच पण खेळत असू शकतो. आणि याच दृष्टीने मी जेव्हा राहुल गांधींच्या सगळ्या अलीकडच्या काळातल्या हालचाली बघतो, तेव्हा मला राहुल गांधी हा बावळट माणूस वाटत नाही. काही अंशी त्या मागे डावपेच असतील अशी माझ्या मनात शंका आहे, माझ्या मनात शंका आहे. याचा अर्थ राहुल गांधी हा फार धूर्त माणूस आहे, शरद पवारांपेक्षा पण धूर्त आहे, फडणवीस किंवा अमित शहापेक्षा धूर्त आहे, असं माझा अजिबात दावा नाही. पण प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी आपल्या इंडी आघाडीमध्ये ज्या प्रकारच्या भूमिका घेत आहेत, त्या भूमिका मात्र मला त्यांच्या दीर्घकालीन राजकीय योजनेचा एक हिस्सा असू शकतो असं वाटतं. आणि ती दीर्घकालीन योजना काय आहे? कुठल्याही परिस्थितीत आज काँग्रेस पक्ष हा जर स्वबळावर भारतीय जनता पक्षाला किंवा नरेंद्र मोदींच्या निवडणूक यंत्रणेला पराभूत करू शकत नसेल, तर वेगवेगळ्या राज्यातले आणि वेगवेगळ्या भूमिकेचे पण भाजपशी विरुद्ध असलेले सगळे पक्ष एकत्र करून त्याचं नेतृत्व आपल्याकडे घ्यायचं आणि भाजपला हरवण्याचा प्रयत्न करायचा, हा राहुल गांधी यांचा डावपेच अत्यंत योग्य आहे, पर्यायच नाही. एक काळ होता भारतीय जनता पक्षाने सुद्धा अजिंक्य वाटणाऱ्या काँग्रेसला टक्कर देण्यासाठी आघाडीचं राजकारण अवलंबिलेलं होतं. जे जे सेक्युलर पक्ष आहेत ते भाजपला सोबत घ्यायला तयार नव्हते, आघाडीत घ्यायला तयार नव्हते. अशा वेळेला अशा सेक्युलर पक्ष, जनता पार्टी असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, वेगवेगळे प्रादेशिक किंवा इतर पक्ष ज्यांना भाजपचं हिंदुत्व मान्य नव्हतं, राम जन्मभूमी 370 कलम हटवणे, समान नागरी कायदा, हे भाजपचा अजेंडा ज्या पक्षांना मान्य नव्हता त्यांच्या बरोबर सुद्धा भाजपने हातमिळवणी केली, जागा वाटप केले. कारण जोपर्यंत तुम्ही राजकीय निवडणुकीमध्ये यश मिळवत नाही तोपर्यंत तुमच्या विस्ताराला मर्यादा पडतात. त्यामुळे आपल्या महत्वाकांक्षा, आपला अजेंडा याला काही काळ लगाम लावून निवडणुकीमध्ये लक्षणीय असं यश मिळवणं आवश्यक असतं. आणि मला असं वाटतं की राहुल गांधींनी
गेल्या लोकसभेमध्ये 44 आणि 52 मध्ये अडकलेला जो काँग्रेस पक्ष होता त्याला 99 पर्यंत नेलं असेल तर त्यांचे डावपेच यशस्वी झालेत हे स्वीकारावं लागेल. अर्थात फक्त राहुल गांधी आणि त्यांनी आघाडी केली त्यामुळे 99 जागा मिळाल्या वगैरे बिलकुल नाहीये. एवढं सोपं नाहीये. त्याला भाजपचा सुद्धा हातभार लागलाय. भाजपच्या नेत्यांचा गाफीलपणा, आळशीपणा आणि भाजपच्या प्रामुख्याने संघाबरोबर असलेल्या सलोख्यामध्ये जो व्यत्यय आलेला होता त्याचा मोठा लाभ काँग्रेसला 99 हा आकडा गाठण्यासाठी झाला. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान अशा राज्यामध्ये जो काँग्रेसला भाजपला बॅकफुटवर जावं लागलं ते काँग्रेसच्या आघाडीमुळे नाही, काँग्रेसच्या आघाडीमुळे नाही किंवा काँग्रेसने इंडी आघाडी बनवली त्यामुळे त्यांना इतका पल्ला गाठता आला आणि भाजपचं बहुमत हुकलं हे मी अजिबात स्वीकारणार नाही. पण भाजपचा जो गाफीलपणा होता, आळशीपणा होता त्याची भर पडली अधिक विरुद्ध जाणाऱ्या विरोधी मतांमध्ये जी दुफडी होणार होती ती वाचवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, अधिक इकडचा आळशीपणा या दोन्हीकडचा फायदा होऊन काँग्रेसला 40 जागा जास्त मिळाल्या तर 40-45 असतील आणि भाजपच्या जवळजवळ 60-70 जागा कमी झाल्या. पण मुद्दा असा आहे की आपल्या पक्षाची संख्या वाढवून राहुल गांधींनी एक पल्ला गाठला आणि सगळ्या विविध पक्षांना आपल्या गरजेसाठी आपल्या बरोबर आणण्यामध्ये राहुल गांधी यशस्वी झाले ही वस्तुस्थिती आहे. ते लोकसभेचं यश मिळाल्यानंतर मग मित्र पक्षांची राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्ष धड वागत नाही ही तक्रार आहे. महाराष्ट्राच्या आधी हरियाणा विधानसभेची निवडणूक झाली तिथे आम आदमी पार्टीला सोबत घ्यायला काँग्रेसने नकार दिला आणि काँग्रेसला सत्ता मिळणारे गणित विस्कटलं. पण ते फक्त आम आदमी पार्टी आणि काँग्रेस वेगळी लढली म्हणून बिलकुल झालेलं नाही. जी ताकद भाजपची लोकसभेला आळशी बसली होती ती पूर्णपणे मैदानात आली आणि त्यामुळेच हरियाणा भाजपने तिसऱ्यांदा जिंकला. महाराष्ट्र तर त्याचा कडेलोट झाला. पण हे सगळं करताना दिल्लीमध्ये केजरीवाल हा मोठा पक्ष होता, आम आदमी पक्ष, तो काँग्रेस बरोबर जायला तयार नव्हता, काँग्रेस त्यांच्या बरोबर जायला तयार नव्हती आणि त्यामुळे विरोधी मतांच्या विभागणीमुळे भाजपला यश मिळालं. हे जे काय सांगितलं जातं त्यात फारसं तथ्य नाही. ना हरियाणामध्ये, ना महाराष्ट्रामध्ये, ना दिल्लीमध्ये आकडे तसं सांगत नाही. पण मग राहुल गांधींनी एक प्रकारे काँग्रेसचं नुकसान केलं असं म्हणावं लागेल. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव न डिक्लेअर करणं, हरियाणामध्ये आम आदमी पक्षाला जागा वाटपामध्ये सहभागी करून न घेणं किंवा दिल्लीमध्ये आपली सगळी डिपॉझिट गमावताना सुद्धा आम आदमी पक्षाला पराभूत होण्याची आणि भाजपला यशस्वी होण्याची वेळ आणणं यामध्ये राहुल गांधींचा डावपेच कसलाय असं तुम्हाला वाटेल. डावपेच तोच आहे. डावपेच तोच आहे. हे सगळे प्रादेशिक पक्ष जे आज इंडी अलायन्स मध्ये आहेत, मग ते लालू प्रसाद यादव असतील, अखिलेश यादव असतील, तुमचे ममता बॅनर्जी असतील, हे प्रादेशिक पक्ष हे मूलतः काँग्रेसचा मतांचा गठ्ठा आपल्याकडे खेचून त्यांनी काँग्रेसला विकलांग करून टाकलेले. परंपरेने जो अँटी काँग्रेस मतदार होता तो त्या पक्षांकडे होता. त्या पक्षांना त्या पक्षांनी काँग्रेस बरोबर हातमिळवणी केल्यावर त्यांचा जो भ्रमनिरास झालेला मतदार होता तो भाजप आपल्याकडे गोळा करत गेला. भाजप हा पक्ष कधीही काँग्रेस बरोबर हातमिळवणी करणार नाही असं वाटलेला मतदार हा त्या त्या प्रादेशिक पक्षांना सोडून भाजपकडे येत गेला. जसा महाराष्ट्रात कम्युनिस्ट, शेका पक्ष, रिपब्लिकन वगैरे यांचा मतदार हा परंपरेने काँग्रेस विरोधक होता तो शिवसेनेकडे किंवा भाजपकडे येत गेला.
आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचीच प्रचिती उद्धव ठाकरेंना आली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस बरोबर जाऊन आपला मतदार हा लाथाडला. असो, तो वेगळा विषय. मुद्दा असा की अशा प्रकारे प्रादेशिक पक्षांचं खच्चीकरण केलं तर भाजप विरोधातला सगळा मतदार हळूहळू करत काँग्रेसच्या पाठीशी येऊ शकतो. ही राहुल गांधी यांची रणनीती असू शकते. आणि म्हणून म्हणून परंपरेने मुस्लिम दलित हा काँग्रेसचा वोटर राहिलेला आहे. पण तो हळूहळू करत लालू प्रसाद, मायावती, अखिलेश इत्यादिकांकडे गेला. तो परत मिळवण्यासाठी राहुल गांधी प्रयत्नशील असू शकतात. आणि त्यातून मग लोकसभेला एकत्र लढलेले मित्र पक्ष यांना विधानसभेच्या वेळेला टांग मारून ते खच्ची होतील त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये, त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये. अशी एक रणनीती राहुल गांधींनी आखली आहे का? वरकरणी असं वाटेल की राहुल गांधी मूर्खपणा करतायत, त्यातून भाजपचा फायदा होतोय. हरियाणा, महाराष्ट्र, तुमचा दिल्ली, सरळ सरळ राहुल गांधींच्या आडमुठेपणामुळे भाजपचा फायदा झाला, हा वरकरणी निष्कर्ष काढता येतो. पण लक्षात ठेवा, या पक्षांचा मतदार हा जर आपल्या आपल्या केजरीवाल किंवा अखिलेश किंवा लालू प्रसाद यांच्यावर नाराज झाला तर तो जाणार कुठे? पवारांवर नाराज झाला, जाणार कुठे? त्याला भाजप तर नकोय. तो आपोआपच राहुल गांधी भाजपकडे जाणार नाहीत, काँग्रेस भाजपकडे जाणार नाहीत. म्हणून सगळ्याच्या सगळ्या विविध पक्षात विखुरलेला जो अँटी भाजप मतदार आहे तो काँग्रेसकडे जाऊ शकतो. आणि त्याच्यासाठी त्या भाजप विरोधी मतदाराचा प्रादेशिक आणि इंडी अलायन्स मधल्या मित्र पक्षांच्या बाबतीत भ्रमनिरास होणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वरकरणी राहुल आघाडीचा चुथडा करतात असं वाटतं. पण दूरगामी परिणाम बघितला तर भाजप विरोधी पक्षांच्या मतदाराला निराश करायचं आणि पर्याय म्हणून आपल्याकडे आणायचं, हा सुद्धा राहुल गांधी यांचा डावपेच असू शकतो. ज्याला मराठीत आपण म्हणतो ना, येडा बनून पेढा खातो. मला वाटतं की राहुल वरकरणी आपण वेडावत असं दाखवतात, पण मित्र पक्षांच्या वाट्याला असलेला बिगर भाजपा मतांचा पेढा खाण्यासाठी राहुल गांधी वेळ पांघरून बेळगावला जात असावे. मित्रांनो, विषय आवडला, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.